नव्याने झालेली संच मान्यता, या संच मान्यतेला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीचा विरोध आहे. आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत बोलूयात आपण. का या संच मान्यतेला विरोध करतात? कसं आहे, यापूर्वी जर आपण बघितलं तर 15-10-10चा शासन निर्णय होता. त्यानंतर 20-15-15 होतं मुलांच्यासाठी. म्हणजे पदवीधर शिक्षक जे वरती 6-6-5-6 आम्ही शिकवत होतो, त्यावेळी 3 शिक्षक असायचे आणि 1 पदवीधर असायचा. पण आता त्यांनी फारच गोंधळ करून टाकलेला आहे. म्हणजे 40 विद्यार्थ्यांना 2च फक्त शिक्षक आता सुरू केले आणि त्यांनी 6वी 7वी 8वी 3 वर्ग शिकवायचे अशा प्रकार केला. खाली काय केलं त्यांनी, पहिलीला जर 1 ते 10 पट असेल तर 1 शिक्षक आणि 1 ते 20 पट असेल तर 1 शिक्षक आणि 1 सेवानिवृत्त शिक्षक. आणि यापूर्वी कसं होतं की 61 पटाला 3 शिक्षक मिळायचे, पण आता त्याने काय केलं की 76 पटाला 3रा शिक्षक मिळणार, त्यानंतर 106 पटाला 4था शिक्षक मिळणार, जो 91 पटाला 91 ज्यावेळी पट व्हायचा त्यावेळी मिळायचा. किंवा यापूर्वी कसं होतं की मुख्याध्यापक पद हे समजा 1 ते 7 शाळा असेल किंवा 1 ते 8 शाळा असेल, तर त्याचा जरी पट जरी 100 पर्यंत आला तरी सुद्धा तिथला शिक्षक हलवला जात नव्हता. मात्र तो आता काय केला त्यांनी 135 पट संख्या ही कुठल्याही परिस्थितीत पाहिजे. म्हणजे एकीकडे कसं सुरू झालंय की स्थलांतर सुरू आहे, जन्मदर कमी आहे, काही मुलांची लग्न होईना झाले आणि असं असताना पटसंख्या कमी व्हायला लागली. मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं पाहिजे. जो की 10 पटाला 1 शिक्षक द्यायला लागले, असं असताना आपल्याकडे मात्र 40-30 असे आकडेवारी जायला लागले. आणि ह्यासाठी म्हणून हे गोरगरिबांचं शिक्षण वाचलं पाहिजे. शाहू फुले आंबेडकरांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र घडायला पाहिजे पुरोगामी, तो अक्षरशः प्रगतीने गेला पाहिजे आणि मुलांना प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. यासाठी जुन्याप्रमाणे जसं आहे 61ला 3 शिक्षक आहेत, 20 पटाला 2 शिक्षक आहेत, त्या जुन्याप्रमाणे आम्हाला हे राबवावं. यासाठी ह्या शासन निर्णयाला विरोध म्हणून आम्ही 15 जून 2024 रोजी कलेक्टर ऑफिस जवळ संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच दिवशी शाळेच्या पहिल्याच दिवशी आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आम्ही करत आहोत. पहिल्याच दिवशी शाळा बंद असतो. पहिल्याच दिवशी सकाळची शाळा आहे, त्यामुळे 11:30 पर्यंत लोक शाळा करणार आणि 2 ते 4 या दरम्यान आम्ही तिथं आमचा निदर्शन आहे. आणि ही निदर्शनं खरं तर या निदर्शनासाठी सर्व म्हणजे सामान्य लोकांनी पण आपल्या गोरगरिबांचं मुलांचं शिक्षण वाचावं यासाठी सामील व्हावं. आणि एक तर या तर बाबतीत मी असं म्हणेल की सरकार प्रत्येक वेळी आमच्याकडे आता शालेय युनिफॉर्म म्हणून सध्या शिक्षकांचा युनिफॉर्म वरती आता सरकार आलेलं आहे. मग यापूर्वी महात्मा गांधी पंजावरती होते, स्वामी विवेकानंद आदरणीय स्वामी विवेकानंद भगव्यावरती होते. तुम्ही आपले गुरु यांचा बघितला, इतर आपल्या काही मान्यवरांचे तुम्ही कपडे बघितले तर त्यांची गुणवत्ता काही कपड्यावरती नव्हती. मग कपड्यावरती शालेय कुठला पेहरावाचा त्याच्यापेक्षा शिक्षक काय गुणवत्ता देतोय किंवा देत आहेत याच्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नको त्या गोष्टीकडे सरकार चाललेलं आहे आणि खर्च वाचवण्याचा एक विषय सरकार करते. मग तुमचे 200 वाचकर कशाला आमदार पाहिजेत ते पण जरा खाली आपण आणूयात ना. आमचीच पटसंख्यावरती शिक्षक तुम्ही कमी आणि गोरगरिबांचं शिक्षण कमी करताय, तुमचे पण 200 वाचकरच्या खाली जरा आणूयात. जसं आम्हाला पेरावर येतात तसं सगळ्या अधिकाऱ्यांना पण द्या, त्यांना पण एखादा स्टार, केंद्रप्रमुखांना 1 स्टार, विस्तार अधिकाऱ्यांना 1-2 स्टार, म्हणजे आम्हालाही कळेल की बाबा घटनाधिकारी कोण आहे, शिक्षणाधिकारी कोण आहे. असं खरं तर या म्हणण्यामुळे नव्याने जे शिक्षक आहेत म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत आता नव्याने काही शिक्षक येणार आहेत, त्या शिक्षकांना तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन करतोय. कारण त्यांच्यावर हा अन्याय होणार. होय त्यांना सुद्धा जे नवीन शिक्षक येणार आहेत त्यांना सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आम्ही शिक्षक समितीच्या वतीनं आम्ही मनापासून त्यांना कळकळीचं आवाहन करतो. यामध्ये समाजानं सुद्धा सहभागी व्हावं असं हे आमचं मत आहे. खरं तर एकूणच पाहिलं की 15 तारखेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे. जी नव्याने संच मान्यता आहे त्या नव्याने संच मान्यता केलेली आहे त्याला विरोध करणार अशा पद्धतीचा निर्धार या शिक्षकांनी घेतला. त्यावेळी तांबोळी, महासत्ता, कोल्हापूर.